मंडळी, आज रामनवमी, राम जन्मोत्सव या निमित्तानं आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या मूल्यांचा, आपल्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करत असतो। तुम्ही केला असेल। जेव्हा आपण राम हा शब्द उच्चारतो तेव्हा आपल्या मनात पहिला विचार काय येतो? राम म्हणजे संयम, राम म्हणजे त्याग, राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, राम म्हणजे सत्याचा कणखरपणा, राम म्हणजे कष्टाचा आनंद, राम म्हणजे स्वीकाराचा गोडवा आणि राम म्हणजे विनम्रतेचा गंध। राम म्हणजे भारत, भारत म्हणजे विविधतेत एकता आणि त्या एकतेला धागा म्हणजे राम। राम फक्त देव नाही, राम एक माणूस आहे, जगण्याचा एक मार्ग आहे, ते एक आदर्श आहे। आई वडिलांचा शब्द पाळण्यासाठी राजसिंहासन सोडून वनवास भोगणारा आदर्श पुत्र, कधीही साथ न सोडणारा आदर्श भाऊ, पत्नीला सोडवण्यासाठी रावणाशी भिडणारा आदर्श पती, सामान्य माणसाला न्याय देणारा एक आदर्श राजा, ज्याला वनवासाचं दुःख नाही आणि राज्य मिळाल्याचा अभिमानही नाही। तरीही राम होणं प्रत्येकाला शक्य आहे, फक्त रामासारखं दुःख सहन करावं लागतं, त्यागाला मिठी मारावी लागते, राज्य मिळवणं सोपं असताना वनवास स्वीकारावा लागतो, शबरीचे उष्टी बोरं खावी लागतात, तेव्हा माणूस राम बनतो, मानवी मूल्यांचा सर्वोच्च आदर्श बनतो। जय सियाराम ते राम राम या अभिवादनातून पिढ्यानपिढ्या इथल्या माणसांच्या जिभेवर राहतो, चराचरात सामावून जातो। राम फक्त कथेत नाही, राम प्रत्येकाच्या हृदयात वसतो, राम त्या प्रत्येक क्षणात असतो, जिथं आपण स्वार्थ सोडतो, जिथं आपण सत्य निवडतो, जिथं आपण कर्तव्याला भिडतो। राम चमत्कारातून नाही, आचरणातून आपल्याला सांगतात माणसानं जगावं कसं आणि माणसानं वागावं कसं। आज राम जन्मभूमी आजच्या या रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता